नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये राज्यामध्ये जिथं जिथं भाजप सरकार आहे किंवा भारतीय जनता पक्षाचे लोक सक्षम आहेत अशा ठिकाणी नेहमी हिंदुत्ववादावरती तसंच लव जिहादची जी प्रकरण आहे ती म्हणजे ते कुठलं बी काही प्रेम प्रकरण असू द्या किंवा अजून काय असू द्या, तिथं लव जिहादचा मुद्दा वारंवार आणला जातो. देशामध्ये सरकार हिंदुत्ववादी आहे, देशाचं अख्खं मंत्रिमंडळ हिंदुत्ववादी आहे. राज्याला म्हणजे जवळपास देशातल्या 21-22 राज्यांमधलं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे. उर्वरित सगळी सुद्धा हिंदुत्ववादी विचाराची आहेत. तरी सुद्धा हिंदू आक्रोश मोर्चे काढावे लागतात. लव जिहाद सारखी प्रकरणं पुढं वेळोवेळी अशी त्या प्रकरणाला रंग दिला जात असतो. असंच बघा, बिघोन मधलं एक प्रकरण आहे की एका हिंदू मुलीचं मुस्लिम मुलावरती प्रेम असतं आणि त्या प्रेम प्रकरणातून ती पळून जाते आणि त्या प्रकरणाला लव जिहादचा रंग दिला जातो. सुरुवातीच्या काळात सांगितलं होतं की मिरचीपूड टाकून मुलीला पळवून नेलं, तिचं अपहरण झालं, अपहरणाचे गुन्हे देखील दाखल झाले. परंतु पुढं जे वास्तव आलं प्रेम प्रकरणाचं, आता ज्या लोकांनी लव जिहाद करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, तसंच अजून कोणी भारतीय जनता पक्षाची लोक असतील, तर त्यांना आता काय म्हटलं पाहिजे त्यांनी या गोष्टीवरती. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण हा त्या मुलीचाच व्हिडिओ बघा की त्या मुलीला नेमकं काय म्हणायचंय, त्या मुलीचं म्हणणं काय. आता या व्हिडिओवरती सुद्धा जोरदार टीका टिप्पणी केली जाते. कालच गोपीचंद पडळकर म्हणले की त्या मुलीला जबरदस्तीनं तिच्याकडून हा व्हिडिओ तयार करून घेतला गेलेला आहे. संग्राम जगताप सुद्धा म्हणले की जबरदस्तीनं त्या मुलीकडून हा व्हिडिओ बनवून घेतला असेल तर ते पोलीस प्रशासन ह्या सगळ्या गोष्टी पाहतं. पोलीस प्रशासन त्या मुलाला पकडून आणल्यानंतर मात्र त्यांचं स्टेटमेंट सुद्धा नोंदवत असतं की तुम्ही दबावातून हा जबाब दिला आहे का, व्हिडिओ दबावातून बनवलेला आहे. हे पार्श्वभूमी आहे, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की एखाद्या मुलीला पळवून नेणं किंवा तिचं अपहरण करणं किंवा तिच्याशी प्रेम संबंधानं लग्न करणं, आई वडिलांनी लहानाची मोठी केलेली असते, तिला लहानपणापासून सांभाळलेली असते. 17, 18, 19, 20 वर्षापर्यंत, 25 वर्षापर्यंत मुलगी सांभाळलेली असते. आणि ती जर अशी अचानक कुणाच्या तरी सोबत अचानक पळून जात असेल तर आई वडिलाला नेहमीच दुःख, आपण सगळ्यांना मुलं मुली असतातच, त्याचं दुःख होतं. परंतु प्रत्येकच गोष्ट हे लव जिहाद कडे नेणं हे कितपत योग्य आहे. तर सर्वप्रथम त्या मुलीचाच आपण व्हिडिओ बघूया. मी वैष्णवी राजा आठवले. मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसाने त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले. आपण हा त्या मुलीचा व्हिडिओ पाहिला की हे प्रकरण बघा काय आहे ते आपण सर्वप्रथम बघूया. हे प्रकरण आहे इंदापूर तालुक्यातलं, जे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या तालुक्यातलं, तसंच देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातलं हे प्रकरण आहे. जे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या सुद्धा लोकसभा मतदारसंघातलं हे प्रकरण येतं. मित्रांनो, इंदापूर तालुका हा कधीही अतिसंवेदनशील तालुका बनलेला नाही. इंदापूर तालुका हा कधीही वादविवाद, जातीवाद, जातीय दंगली ह्या इंदापूर तालुक्यात सहसा घडत नाहीत. म्हणजे जातीवादाकडं जास्त प्रमाण इंदापूर तालुक्याचं नाही. सर्व धर्म समभावानं इंदापूर तालुक्यामध्ये लोक राहतात. आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं की यवतमध्ये सुद्धा कशा जातीय दंगली पेटवल्या गेल्या. मी जसं पाहतो यवत, तसा यवतमध्ये सुद्धा कधी जातीयवाद किंवा जातीय दंगली आजपर्यंत झालेल्या नव्हत्या. परंतु प्रथमच तिथं जे मशिदीचा वाद पेटला गेला त्याच्यातून गोपीचंद पडळकरनं तिथं जाऊन केलेलं भाषण आपण पाहिलं असेल की कसं उग्र भाषण केलं.
त्याचबरोबर संग्राम जगतापांनी कसं भाषण केलं, हिंदू संघटना आक्रमक झाल्या, हिंदू संघटनांनी मोर्चे काढले गेले आणि त्यानंतर मात्र तिथं दंगल पेटली, हे आपण सगळ्यांना बघितलेलं आहे. परंतु देशामध्ये आज अशा दंगली पेटवण्याचं काय गरज पडते? म्हणजे देश विकासाच्या बाजूने न्यायचा असताना ह्या सगळ्या गोष्टी प्रकरण का घडतात? म्हणजे या देशात किती जरी जातीय दंगली झाल्या, किती जरी मुसलमानांना दाबण्याचा प्रयत्न केला, बौद्धांना दाबण्याचा प्रयत्न केला, ख्रिश्चनांना दाबण्याचा प्रयत्न केला, ईसाई, पारशी, हे जेवढ्या जाती धर्माची लोक देशामध्ये राहतात, ह्या सगळ्यांना किती जरी हिंदुत्ववादी संघटनांकडून दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक काय हा देश सोडून जाणार नाहीत. या देशाचे नागरिक आणि याच देशामध्ये ते राहणार आहेत. परंतु हे जे जाती धर्माचं राजकारण, जाती जातीत विष पेरलं जातं, ते राजकारण कुठंतरी सत्ताधारी आणि भारतीय जनता पक्षाला पोषक असं वातावरण निवडणुकीमध्ये तयार करतं. हिंदू मुस्लिम, हिंदू हिंदू मतांचं डिवायजन करायचं आणि सत्तेमध्ये यायचं, असा काहीसा हा केविलवाना प्रयत्न असतो. अशाच काही घटनांना लव जिहादचा रंग दिला जातो, मशीद अमकं तमकं हा रंग दिला जातो. असंच प्रकरण इंदापूर तालुक्यातल्या बिगवन गावातलं सुद्धा असंच घडलेलं आहे. ते माझं स्वतःचं गावच आहे, जो म्हणायला हरकत नाही. परंतु या प्रकरणामध्ये बघा, ही घटना जी समोर आली ही मंगळवारी 17 फेब्रुवारीला. त्या प्रकरणामध्ये असं झालं की त्या मुलीला वडील नाही, भाऊ आणि आई असे एकत्र कुटुंब आहे. त्यांच्याच शेजारी राहणार एक मुस्लिम कुटुंब आहे. त्या मुस्लिम मुलाशी त्या मुलीचे प्रेम संबंध होते. त्या मुलीचं वय 21 वर्ष आहे आणि या प्रकरणामध्ये त्या मुलीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्या मुलीला पळवून नेलं, अशा पद्धतीच्या ची फिर्याद ही बिगवन पोलीस स्टेशनला दाखल झाली. आता ही फिर्याद दाखल झाल्यानंतर ही महाराष्ट्रभर चर्चा पसरली. का तर ते मुस्लिमाने एक हिंदूंची मुलगी पळवून नेली, ह्याचं राजकीय भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये झालं. त्याची बातमी देशभर झाली आणि बिगवनचे पोलीस सुद्धा सक्षम आहेत. तिथले पोलीस निरीक्षक सुद्धा अतिशय स्ट्रिक्ट अधिकारी आहेत, चांगले अधिकारी आहेत. त्याचबरोबर जे गणेश बिराजदार म्हणून जे पुणे जिल्ह्याला लाभलेला एक चांगला अधिकारी आहे, त्यांनी ते राठोड यांनी लगेच तपासाची चक्र फिरवली, गुन्हा दाखल करून घेतला, तपासाची चक्र फिरवली. परंतु त्याच्या मागची जी पार्श्वभूमी ती सुद्धा अशी होती की जी मुलगी होती त्या मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेम संबंध होते. गेले अनेक वर्षापासून ते दोघं रिलेशनशिप मध्ये होते आणि त्या प्रेम संबंधातून त्या मुलीचं अपहरण झालं असं सांगितलं जातं. परंतु वास्तविक पाहता त्या मुलीचं लग्न 1-2-3 दिवसावरती आलं होतं. तिचं लग्न दुसरीकडे जमवलेलं होतं आणि ह्या दोघांचं प्रेमसंबंध असल्यामुळं त्या मुलीनं स्वतःहून त्या मुलाशी पळ काढला आणि त्या गोष्टीला जातीय रंग दिला गेला. आता यामध्ये बिगवन पोलिसांनी रितसर फिर्याद दाखल केली आणि रितसर फिर्याद दाखल करून त्याचा तपास सुरू केला. त्या मुलाचं लोकेशन असेल, मुलीचं लोकेशन, फोनचं संभाषण असेल, हे सगळं काढल्यानंतर पोलिसांना सुद्धा लक्षात आलं की बाबा हा जातीवाद नाही किंवा लव जिहादचा प्रकार नाही, हा प्रेम प्रकरणातून घडलेला प्रकार आहे. परंतु हे बोलायचं कोणी, सांगायचं कोणी? पोलीस प्रशासन फक्त शांततेत राहावा एवढंच आव्हान पोलीस सुद्धा करत असतात की उद्या आपण काहीतरी एखादं विधान केलं आणि ते आपल्या अंगलट आलं असं होऊ नये म्हणून पोलीस सुद्धा तपासात मग्न. आणि त्याचबरोबर पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंह गिल साहेब, हे सुद्धा स्वतः तिथं उपस्थित राहिले. त्यांनी सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून स्वतः तिथं हजेरी लावली, पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सुद्धा तपासाची चक्र फिरवली. आता हे सगळं प्रकरण घडलं. आता या प्रकरणी बघा, हारून शेख आणि आयन हारून शेख या 2 आरोपींवरती गुन्हा दाखल झाला की आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीचं लाल तिखट टाकून मुलीचं जबरदस्तीनं अपहरण केलं, अशा पद्धतीचा गुन्हा त्या पोलीस स्टेशनला दाखल झाला. आता हे सगळे सीसीटीव्ही पुढे आलं, काय काय गोष्टी पुढे आल्या बघा. ह्या घटनेचा घटनाक्रम सांगितला जातो की इंदापूर तालुक्यातल्या बिगवन या ठिकाणचे 21 वर्षीय ही तरुणी आहे आणि हिचं अपहरण झालंय. ही मुलगी फार्मसीच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेत आहे आणि तिचा विवाह अवघ्या 2 दिवसांवर आला. म्हणजे 22 फेब्रुवारीला तिच्या म्हणजे त्याच मराठा समाजातल्या, ती ज्या समाजाची मुलगी आहे त्या समाजातल्याच एका मुलाशी तिचा 22 फेब्रुवारी रोजी विवाह होता. लग्नाची खरेदी करून आई आणि भावा सोबत घरी परतत असताना वाटेत
डोळ्यात तिखट टाकून तिचं अपहरण केलं असं तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे. तर आता ह्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. मुख्य आरोपी, संशयित आरोपी हे सगळं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी पुन्हा मोबाईल डिटेल्स काढायला सुरुवात केली. मोबाईल डिटेल काढल्यानंतर पोलिसांच्या हे सगळं लक्षात आलं संभाषण. आता कुठली बी गोष्ट, कुठला बी गुन्हा पोलिसांनी एकदा वाचला तो एकदा त्यांना सांगितलं की त्यांच्या लक्षात येतो. जसं कोर्ट सुद्धा बघा, एखाद्या माणसानं जर फिर्याद कोर्टामध्ये जर केली, एखाद्याच्या विरोधात केस दाखल केली कोर्टामध्ये, जमीन असेल, बांध असेल, मारामारी, कुठल्या बी केस संदर्भात कोर्टानं जर ते एकदा वाचलं तर त्याच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये निकाल आपण काय दिला पाहिजे, परंतु त्याला तारीख पे तारीख दिली जाते. असंच आता पोलीस स्टेशनचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा सगळं लक्षात आलंय पण पोलिसांना सुद्धा ह्याच्यामध्ये काय हस्तक्षेप करता येणार. तिथं हिंदू आक्रोश मोर्चानं भला मोठा असा मोर्चा काढला. गोपीचंद पडळकर असेल, संग्राम जगताप असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना सगळ्या रस्त्यावरती उतरल्या. त्यांनी लव जिहादचं प्रकरण केलं. लव जिहादवरती ते नेलं गेलं आणि तिथं भलं मोठं असं आंदोलन केलं. पोलिसांनी शांततेच्या मार्गाने राहावा असं सांगितलं गेलं. त्याचबरोबर कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं सुद्धा सांगितलं गेलं. आता हे देशभर, आता अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार हे सुद्धा त्या ठिकाणी ठाण मांडून होते. आता या मुलावरती बघा, केवळ अपहरणाचाच गुन्हा दाखल केला नाही तर त्याच्यावर 6-7 गुन्हे दाखल केले. म्हणजे तो जर एकदा जेलमध्ये गेला तर तो सुटणारच नाही. परंतु असे अनेक गंभीर गुन्हे, आता हे पोलिसांना सुद्धा तात्काळ, हिंदुत्ववादी म्हटलं की तात्काळ हे सगळं असं दाखल करावं लागतं. आता त्याच्यावरती जबरी चोरी, पळवून नेणं, अशा विविध प्रकारे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार अशी खळबळ माजली असंच एकंदरीत म्हणता येईल. बघा, त्याचे CDR तपासले तेव्हा हे पोलिसांच्या लक्षात आलं. आता हे दोघं बी एकमेकाच्या शेजारी राहणारी लोक आहेत. ते एकमेकाच्या शेजारी राहणारी असल्यामुळं त्या दोघांचं प्रेम प्रकरण आता ह्या तपासासाठी बघा, हे म्हणजे तपासासाठी पोलिसांनी 6 पथकं तयार केली होती आणि 6 पथकं पोलिस त्याचा शोध घेतात. तर त्या मुलीचा काल व्हिडिओ आला की मी पळून गेलेली नाही तर मी स्वतः माझ्या मर्जीनं आलेले. तो हा व्हिडिओ माझ्याकडे सुद्धा आहे. आता हे सगळं प्रकरण आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी असंच सांगितलेलं आहे की बाबा या मुलीकडनं हा व्हिडिओ जबरदस्तीनं करून घेतला आहे, असं काहीच आता मत ह्या बाकीच्या लोकांचं सुद्धा आहे. परंतु पोलीस तपासामध्ये हे सगळं पुढे येत असतं. समजा जर जबरदस्तीनं जरी हा व्हिडिओ तिच्याकडून करून घेतला असला तरी पोलीस सुद्धा त्या मुलाला आणि मुलीला वेगवेगळ्या खोलीमध्ये ठेवून त्यांची तपासणी करत असतात. कारण की हे पोलिसांना प्रकरण म्हणजे गंभीर वळणावरचं हे प्रकरण आहे आणि याचा सोक्षमोक्ष हा पोलिसांनी लावला पाहिजे. आता दुसरी एक तुम्हाला राजकीय शोलेबाजी जी सुरू आहे ती सुद्धा बघा, संग्राम जगतापचा हवे आणि त्या मुलीला तो व्हिडिओ कसा घेतला, काय घेतला, आता मुली त्या ताब्यामध्ये जोपर्यंत पोलीस प्रशासनाच्या समोर येत नाही तोपर्यंत आपण तो व्हिडिओ कसा खरा मानायचा, आमचा तो आक्षेप आहे ना. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये मुलगी आधी ताब्यात आली पाहिजे, पण मुलगी तयार असेल तर तुमचा काही आक्षेप नाही असं तुम्ही म्हणताय? नाही, मुलगी तसं नाहीये. घटनाक्रम असा आहे की तिथं मिरची त्या आईच्या आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये मिरची टाकली गेली. मुलगीला त्या टेम्पो मध्ये उचलून टाकण्यात आलं. नाही, संग्रामजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु हा एक वेगळा गुन्हा आहे अशा पद्धतीने मिरची टाकणं किंवा तिला तिकडून नेणं. पण जर ती मर्जीने गेलेली असेल तर तो तिच्या बाबतीत असलेला गुन्हा होत नाही ना. याचा अर्थ ती तयार आहे त्या नात्यासाठी. नाही ना, अहो ती नात्याची तयार आहे. तो व्हिडिओ तिने दबावामध्ये घेतला नाही असं कशावरून नाहीये. तर हे बघा, हेच प्रकरण या दिशेला जाऊन ठेपलेलं आहे की बाबा मुलगी तयार आहे नाही, जोपर्यंत मुलगी पोलीस स्टेशनला येत नाही, पोलीस स्टेशनला जबाब देत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही मित्रांनो. असंच एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला दिसतंय. परंतु कुठलंही प्रकरण झालं, कुठल्याही प्रकरणात जर एखादा मुस्लिम तरुण आला तर त्याला
लव जिहाद, दहशतवादी अशा गोष्टींकडेच नेलं जातं. आपण अनेक प्रकरणं बघितली, यवतचं सुद्धा प्रकरण बघितलं असेल किंवा नागपूरचं बघितलं. देशभरामध्ये जी होणारी सगळी प्रकरणं असतील, ख्रिश्चन समाजावरती होणारा अन्याय अत्याचार असेल, त्यांच्या सणादिवशी त्यांना मारहाण करण्यात आलेली असेल किंवा अजून कुठलं असेल, किंवा बौद्ध धर्म, एकमेव बौद्ध धर्म आहे, बुद्धिस्ट आहेत की त्यांच्यावरती अजून हिंदुत्ववाद्यांनी काही आक्रमक केलेलं आपल्याला दिसत नाही. कारण की या देशामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात ठामपणे उभा राहणारा म्हणजेच एकमेव बौद्ध समाज आहे, दुसरा कुठलाही नाही. असंच काहीच आपल्याला याच्यातून चित्र दिसते मित्रांनो. परंतु या अशा गोष्टी लव जिहादाकडे नेणं हे मात्र चुकीचं आहे, असंच एकंदरीत म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.